थांबा, तुमच्या स्वयंपाकघरात असे 3 पदार्थ आहेत जे महागड्या औषधांपेक्षाही जास्त प्रभावीपणे रक्तातील साखर नियंत्रित करतात आणि तुम्ही ते रोज वापरत आहात पण योग्य पद्धत माहीत नाही. आज ते रहस्य उलगडणार आहे. महाराष्ट्रात आजकाल प्रत्येक दुसऱ्या घरात मधुमेहाचा रुग्ण आढळतो. सणासुदीला गोडधोड खाण्याची आवड असली तरी साखरेची वाढती पातळी नेहमीच टेन्शन देते, बरोबर ना? पण जर मी तुम्हाला सांगितले की तुमच्या स्वयंपाकघरातीलच काही साधे पदार्थ रोजच्या जेवणात समाविष्ट करून तुम्ही रक्तातील साखर अगदी सहज नियंत्रणात ठेवू शकता, तर हे नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रिया पाटील आणि आज आपण तुमच्या आरोग्याशी संबंधित उपयुक्त टिप्स, ट्रिक्स आणि नैसर्गिक उपायांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. मधुमेह हा एक दीर्घकालीन आजार आहे, पण तो मॅनेज करणे नक्कीच शक्य आहे. आपण आपल्या आहारावर थोडे लक्ष दिले आणि योग्य गोष्टी खाण्यास सुरुवात केली तर खूप मोठा फरक पडतो, कारण आपण जे काही खातो पितो त्याचा थेट परिणाम रक्तातील साखरेच्या पातळीवर होतो. तर आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला असे 3 अप्रतिम पदार्थ सांगणार आहे जे मधुमेह नियंत्रित करण्यासाठी सर्वात जास्त मदत करतील. यापैकी पहिला आहे जवाचे पीठ, दुसरे आहेत मेथीचे दाणे आणि तिसरे आहे कारले. आणि फक्त हे 3च नाही, यासोबत काही महत्त्वाच्या डाएट टिप्सही मी आज शेअर करणार आहे, जेणेकरून तुमची शुगर लेवल पुन्हा कधीही वाढणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 1, जव किंवा बार्लीचे पीठ. सर्वात आधी एका अशा जबरदस्त गोष्टीबद्दल बोलूया जी मधुमेहासाठी खूपच फायदेशीर आहे. ती म्हणजे बार्लीचे पीठ, म्हणजे जवाचे पीठ. सहसा आपण सगळे गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या पोळ्या किंवा चपात्या खातो, पण तुम्हाला माहीत आहे का, गव्हाच्या पिठाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. ते चवीला गोड नसल्यामुळे आपल्याला त्याचे नुकसान दिसत नाही. आपल्याला वाटते की ते सुरक्षित आहे, म्हणूनच आपण कोणतीही काळजी न करता भरपूर खातो. किंबहुना गव्हाचे पीठ तुमच्या साखरेसाठी हानिकारक आहे हे डॉक्टर्सही तुम्हाला कधीच सांगत नाहीत. हे ऐकताना किती जणांना धक्का बसला असेल. दुसरीकडे जवाच्या पिठाचा विचार केला तर हे लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेलं अन्न आहे, जे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही जवाच्या पिठाच्या पोळ्या खाता तेव्हा रक्तामध्ये साखरेची पातळी हळूहळू वाढते आणि त्यामुळे शरीराला ती नियंत्रित ठेवणे सोपे जाते. आणि हेच एक अत्यंत महत्त्वाचे कारण आहे ज्यामुळे जवाच्या पिठाला एक उत्तम डायबिटिक फ्रेंडली फूड मानले जाते. जवाच्या पिठात बीटा ग्लुकेन नावाचा एक विरघळणारा फायबर असतो, जो पोटात आणि आतड्यांमध्ये जाऊन जेलसारखा बनतो आणि ग्लुकोजला रक्तात शोषून घेण्यापासून प्रतिबंध करतो. हे इन्सुलिन रेझिस्टन्स ही कमी करते आणि दीर्घकाळ वजन नियंत्रणातही मदत करते. म्हणूनच जवाच्या पिठापासून बनवलेल्या पोळ्या खाणे हे प्रत्येक मधुमेही रुग्णासाठी पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जवाचे पीठ थोडे जाडसर आणि खडबडीत असते, त्यामुळे फक्त त्याच्याच पोळ्या बनवणे थोडे कठीण जाते. तर तुम्ही काय करा, 1 भाग गव्हाचे पीठ आणि समान 1 भाग जवाचे पीठ हे दोन्ही एकत्र करून त्यांच्या पोळ्या बनवा आणि आनंदाने खा. यामुळे तुम्हाला मधुमेह नियंत्रणात खूप मदत मिळेल आणि चवही बिघडणार नाही. नंबर 2, मेथीचे दाणे. दुसरी गोष्ट जी मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात नक्की समाविष्ट केली पाहिजे ती म्हणजे मेथीचे दाणे. मित्रांनो, आयुर्वेदात मेथीचा उपयोग मधुमेहावरील उपचारांसाठी शतकानुशतके केला जात आहे आणि यामागे केवळ आयुर्वेदिक ज्ञानच नाही तर विज्ञानही आहे. खरे तर मेथीच्या दाण्यांमध्ये विरघळणारं फायबर असतं, जे कार्बोहायड्रेट्सच्या पचनाचा वेग कमी करतं. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही कार्बोहायड्रेट्स खाता तेव्हा ते हळूहळू पचतात आणि रक्तातील साखरेची पातळी एकदम वेगाने वाढत नाही. हे ऐकताना मन हलकं होतं, कारण इतका साधा उपाय इतका प्रभावी असतो. याशिवाय मेथीच्या दाण्यांमध्ये काही अमिनो ॲसिडही असतात, जे इन्सुलिनचं उत्पादन वाढवतात, ज्यामुळे तुमचे शरीर नैसर्गिकरित्या साखर नियंत्रित ठेवू शकते. मेथीचे दाणे रोजच्या आहारात समाविष्ट करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे रात्री 1 चमचा मेथीचे दाणे 1 ग्लास पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्याबरोबर ते पाणी प्या आणि उरलेले दाणे चांगले चावून खा. हा एक अतिशय सोपा घरगुती उपाय आहे जो तुमच्या रक्तातील साखरेची पातळी हळूहळू समतोल ठेवण्यास मदत करेल. जर तुम्हाला मेथीचे दाणे थेट खाणे आवडत नसेल तर भिजलेले दाणे काढून ते वाटून घ्या आणि पिठात मिसळून त्याची पोळी बनवा. यात मेथी खाताना कोणताही त्रास नाही, चवही वाईट वाटत नाही आणि पोळी आणखी पौष्टिक होते. किती सोपे आणि स्वादिष्ट समाधान आहे हे. नंबर 3, कारले. आता बोलूया तिसऱ्या शक्तिशाली पदार्थाबद्दल, कारले. मित्रांनो, आयुर्वेदात कारल्याला रक्तातील साखरेचे एक उत्तम रेग्युलेटर मानले जाते आणि ते खरोखरच खूप प्रभावी आहे.
विज्ञानही या गोष्टीला दुजोरा देतं. कारल्यात कॅरेंटीन आणि पॉलीपेप्टाइड पी सारखी सक्रिय संयोगे असतात जी नैसर्गिकरित्या रक्तातील साखरेची पातळी कमी करतात. यांचे काम म्हणजे शरीरातील ग्लुकोजचे ग्रहण आणि वापर सुधारणे, म्हणजेच शरीर साखरेचे चांगल्या प्रकारे चयापचय करू लागते. कारल्याचा आहारात समावेश करण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग म्हणजे कारल्याचा रस पिणे. सकाळी रिकाम्या पोटी ताज्या कारल्याचा रस प्यायल्याने त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळतात. पण जर तुम्हाला ज्यूस प्यायचा नसेल तर कारल्याचे टॅबलेट किंवा कॅप्सूलच्या रूपात सप्लिमेंट्सही उपलब्ध आहेत. बरेच लोक कारल्याची भाजी बनवतात. यात शंका नाही की याचाही फायदा होतो, परंतु ज्यूस प्यायल्याने जेवढा फायदा मिळतो तेवढा भाजीने मिळत नाही. याचा नियमित वापर केल्याने रक्तातील साखर बऱ्याच अंशी नियंत्रणात राहते आणि रक्तही शुद्ध होते. कडवट कारल्याच्या रसामागे एवढी शक्ती लपलेली आहे हे जाणवताना मन थक्क होते. या 3 शक्तिशाली पदार्थांसोबत काही महत्त्वाच्या डाएट टिप्सही जाणून घेऊया, ज्या दिनचर्येत समाविष्ट केल्याने तुम्ही रक्तातील साखर आणखी प्रभावीपणे मॅनेज करू शकाल. पहिली टिप, जेवणापूर्वी सॅलड खा. तुम्ही ऐकलेच असेल की कच्च्या भाज्या, काकडी, टोमॅटो आरोग्यदायी असतात, पण जर तुम्ही मुख्य जेवणापूर्वी त्या खाल्ल्या तर साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास खूप मदत होते. कारण कच्च्या भाज्यांमध्ये फायबर भरपूर असतं, जे कार्बोहायड्रेट्सचे शोषण मंदावते. एक मोठा वाळगा सॅलड खाल्ल्याने पोट लवकर भरतं, जास्त वेळ भरलेले राहते, अन्नाची लालसा कमी होते आणि वजनही नियंत्रणात राहते. दुसरी टिप, पोर्शन कंट्रोल आणि जेवणाची वारंवारता. तुम्ही किती खाता आणि किती वेळा खाता याचा थेट परिणाम रक्तातील साखरेवर होतो. एकाच वेळी खूप जास्त जेवण केल्याने साखरेची पातळी वेगाने वाढते, पण जर दिवसभरात थोड्या थोड्या अंतराने छोटी छोटी जेवण घेतली तर चयापचय क्रियाही सक्रिय राहते आणि साखरही स्थिर राहते. तिसरी टिप, हायड्रेशन. ही सर्वात महत्त्वाची आहे आणि लोक याकडे अनेकदा दुर्लक्ष करतात. पाणी पिण्याचा परिणामही रक्तातील साखरेवर होतो. जेव्हा तुम्ही हायड्रेटेड राहता तेव्हा पचनसंस्था चांगल्या प्रकारे काम करते आणि शरीर साखरेवर प्रभावीपणे प्रक्रिया करू शकते. त्यामुळे दिवसभर पाणी नक्की प्या. याशिवाय कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड फ्रूट ज्यूसेस आणि साखरेयुक्त पेयांपासून दूर राहा. हे रक्तातील साखर खूप वेगाने वाढवतात. प्रोसेस्ड फूड्स आणि मैद्यापासून बनवलेल्या गोष्टी अजिबात खाऊ नका. त्याऐवजी बार्ली, ओट्स, ब्राऊन राईस, बाजरी यासारखे भरड धान्य वापरा, कारण हे संथ पचन होणारे कार्बोहायड्रेट्स आहेत जे साखर स्थिर ठेवतात. डाळी, हरभरा आणि राजम्यासारखे कडधान्य जेवणात समाविष्ट करा आणि हेल्दी फॅट्स विसरू नका. सुके मेवे, बिया, ॲव्होकाडो आणि ऑलिव्ह ऑइल हे शरीराला आवश्यक ऊर्जा पुरवतात आणि रक्तातील साखर अचानक वाढण्यापासूनही वाचवतात. शेवटी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही आहारात कोणताही मोठा बदल करणार असाल तर त्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं आणि वैद्यकीय इतिहासानुसार तज्ज्ञांचे मार्गदर्शन खूप आवश्यक असते. मला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटेल. हसत रहा, आनंदी रहा आणि रोज काहीतरी नवीन शिकत रहा, जेणेकरून तुम्ही नेहमी निरोगी राहू शकाल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.